तुम्हा सर्वांना अशोक बाबरन फॅमिलीकडून गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आताच आपण तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि आज गुढीपाडवा आहे म्हणजे आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस। आणि अरे बघा आज सकाळी लवकर उठली आहे 6 वाजता आणि तर 7:30 वाजले ॲक्च्युली। 6 वाजता उठून अंघोळ वगैरे करून आम्ही सर्व रेडी झालो। आम्ही सर्व रेडी झालो असलो तरी आम्ही दोघं जण चाललो आहे आता बाहेर। कुठे चाललो तर आम्ही चाललो आहोत ती कळव्यातली नववर्षाची मिरवणूक बघायला। म्हणजे दरवर्षी कळव्यामध्ये ना गुढीपाडव्याच्या सकाळी ना मस्तपैकी अशी मिरवणूक निघते, दरवर्षी निघते आणि ती पूर्ण कळवा फिरते। म्हणजे आपली जी कळवण देवी आहे गावदेवी कळव्याची तिथून निघते आणि पूर्ण कळवा फिरून मग 9:30 पर्यंत 9:30-10 पर्यंत परत त्याच ठिकाणी गावदेवीच्या मंदिरची तिचा एंड होतो। तर तीच मिरवणूक बघायला आता आम्ही चाललो आहोत आणि त्या मिरवणुकीचा थोडा आस्वाद घेणार आहोत। आणि अरे बघा सकाळी उठून रेडी झाले, थोडी झोप दिसते डोळ्यावरती पण ठीक आहे। तर नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आणि आपल्या सर्व फॅमिली परिवाराला आणि नातेवाईकांना पण। तर चला मग आता आपण निघूया आणि मिरवणुकीचा आनंद घेऊया। गुड़ी को शक्कर माला भी पहनाते हैं जो कहती है मेरे जैसा मीठा बनो। आणि आता तुम्ही बघितलं की जस्ट आपल्या इथली कळवण देवीची यात्रा म्हणजे नवीन वर्षानिमित्त त्यांनी जी यात्रा काढतात ती गेली आहेत आपल्या पाठीमागे आवाज येतो पाहिजे। आणि आता आपल्यासमोर दुसरी एक यात्रा येते गुढीपाडव्यानिमित्त नववर्षानिमित्त ना कळव्यामध्ये जी यात्रा काढतात ती पाठीमागे चालू आहे कळवण देवीवाली आहे।
आज गुढीपाडवा आहे आणि आज गुढीपाडव्यानिमित्त आर्या काहीतरी काम करते. बघा चपाती नाही लाटत आहे, आपल्यासाठी स्पेशल पुऱ्या बनवते. आज आपल्याकडे पुऱ्यांचा बेत आहे. काय रिया, स्पेशल गुढीपाडवा नवीन वर्ष सुरू आलं ना, म्हणून आज स्पेशल आर्याच्या हातच्या पुऱ्या आहेत आपल्याला. चांगलं बनव आर्या. बघा रिस्क नाही ना काय. नाही हां काय कामं करायचं. बघा नवीन वर्षाचं रिझोल्युशन बरेच जण 1 जानेवारीला घेतात ना, आमच्याकडे गुढीपाडव्याला घेतलं जातं रिझोल्युशन. आणि कधीपर्यंत टिकेल? आज की उद्यापर्यंत टिकेल? टिकेल ना, बघू किती दिवस टिकते ते. तर आज आपल्याकडे बेत आहे मस्तपैकी श्रीखंड पुरीचा. वा 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 वा. तर ठीक आहे मित्रांनो, आपला हा गुढीपाडव्याचा एक छोटासाच ब्लॉग होता. तर आपण सर्वांना अशा गुढीपाडव्याची शुभेच्छा वगैरे दिल्या आणि मिरवणूक पण आपण एन्जॉय केली गुढीपाडव्याची, जी आपल्या कळव्यामध्ये निघते, कळवण देवीची म्हणजे गावदेवीची आपल्या. आणि छोटीशीच मिरवणूक होती. मिरवणूक पण यावेळेला काही मोठी एवढी जास्त नव्हती, पण जी होती ती मस्त आपण एन्जॉय केली. आणि मस्तपैकी मी आणि आर्या त्या मिरवणुकीमध्ये फिरत होतो, मस्त एन्जॉय केली. आपल्याला व्हिडिओ थोडीशी झाली आहे, पण आम्ही जरा अर्धा पाऊण तास त्या मिरवणुकीत फिरलो छानपैकी त्या मिरवणुकीबरोबर. पाऊस 2 दिवस पाऊस होता म्हणून मला वाटतं मिरवणुकीचं तेवढं हे नसेल केलं. हां मे बी ढोल ताशा पथक वगैरे दरवर्षीचं त्यावेळेला आलं नसेल, कारण पावसाचं थोडंसं हे माहोल होता कालपासून ना. काल चांगला पाऊस पडला होता आणि सकाळी, आणि आज पण तसं वातावरण थोडंसं होतं, त्यामुळे थोडंसं मिरवणुकीवर थोडंसं सावट होतं असं म्हटलं तरी चालेल पावसाचं. त्यामुळे थोडासा उत्साह तर होता, पण लोक जरा कमी होती मिरवणुकीला. पण ठीक आहे, जे पण होतं ते खूप छान होतं. आणि आपला 9 वर्षाचा पहिला दिवस आपला मस्त असा झालेला आहे. म्हणजे सकाळ तर आपली झालेली आहे, तर दुपारचं आपण जेवणाला बसलो आहे. तुम्ही बघितलं तर मस्त श्रीखंडपुरीचा बेत आहे आपल्याकडे आणि मस्त भूक लागली आहे, तर आपला पटापट श्रीखंडपुरी मस्त खायची आहे. आणि हा ब्लॉग पण आपण इथे संपूया आता गोड गोड असं श्रीखंडपुरी बरोबरच. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जा. तर चला मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.